नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। यापूर्वी तुम्ही कोथिंबीर वडी, कोथिंबीरच्या अनेक प्रकारच्या रेसिपी पाहिल्या असतील। प्रत्येक भाजीमध्ये आपण कोथिंबीर घालतो, पण आज आपण येथे कोथिंबीरीचीच भाजी रेसिपी पाहणार आहोत, तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। तर सर्वप्रथम येथे आपल्याला एक जुडी कोथिंबीर छान अशी निवडून घ्यायची आणि त्यानंतर इला कट करून घ्यायची आहे। तर कोथिंबीर कट करताना आपण साधारणतः जशा भाज्या कट करतो त्याच पद्धतीची कट करायची, बारीक अशी अजिबात कट करून घ्यायची नाही। तर येथे मी छान अशी काड्यासहित मोठाली कोथिंबीर कट करून घेतली। या पद्धतीने आपल्याला एका जुडीमधून जेवढी घेता येईल तेवढी कोथिंबीर छान अशी कट करून घ्यायची। आता कोथिंबीर आपल्याला छान अशी धुवून घ्यायची। तर या दिवसामध्ये खूप माती लागून येते, त्यामुळे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ करून घ्या। आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे छान खरपूस लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे। त्यानंतर त्या कढईमध्ये 2 पळ्या तेल घालायचं। तेल छान तापल्यानंतर 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरीची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर यामध्ये 1 कट करून घेतलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा। त्यावर 1 चमचा हळद पावडर घालून घ्यायचं। कांदा येथे आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा जितका छान परतला जाईल तितकी ही भाजी छान अशी लागते। तर येथे आपल्याला सर्व फोडणी छान अशी तयार करून घ्यायची। आता यामध्ये कट करून घेतलेलं एक मध्यम आकाराचे टोमॅटो आपल्याला इथे घालून घ्यायचं। भाजीमध्ये टोमॅटो घातल्यामुळे ती अधिकच स्वादिष्ट अशी लागते। तर येथे आपल्याला टोमॅटो छान असं मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर टोमॅटो आता झटपट असं मऊसर करण्यासाठी आपल्याला यावर चवीनुसार सर्व मीठ एकत्र घालून घ्यायचं। सर्व फोडणी तयार करताना आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला सगळी फोडणी तयार करून घ्यायची। तर यावर आता मीठ घालून घेतलं, सर्व छान येथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपली सर्व फोडणी छान अशी परतून झालेली आहे। यामध्ये धुवून घेतलेली कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि आपण इतर सर्व भाज्या जशा करतो तसंच इला आपल्याला 2 मिनिटांसाठी छान असं परतून घ्यायचं आहे। त्यामुळे कोथिंबीर झटपट अशी मऊ होते। यापूर्वी जर तुम्ही कधी कोथिंबीरीची रेसिपी केली असेल परंतु भाजी केली नसेल तर या पद्धतीने झटपट अशी रुचकर आणि स्वादिष्ट चवीची रेसिपी नक्की करून पहा। तर आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालण्यासाठी शेंगदाणे आपण भाजून घेतले, थंड करून घेतले। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे। 5 ते 6 लसूण पाकळ्या घालून घ्यायचा। मिक्सरमधून शेंगदाणे आपल्याला छान असे बारीक करून घ्यायचे आहेत। तर आपल्याला येथे कोथिंबीरमध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही। कोथिंबीर धुतल्यानंतर ती पाणी धरून ठेवते, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही। आता शेंगदाण्याचा कूट यामध्ये छान असा मिक्स करायचा। शेंगदाण्याचा कूट कोथिंबीरमध्ये मिक्स केल्यानंतर कोथिंबीर अगदी कोरडी होते, त्यामुळे आपल्याला यामध्ये अर्ध्या वाटीच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे। तर हे पहा, येथे आपण सर्व मिक्स केल्यानंतर सर्व ड्राय झालेलं आहे। तर यामध्ये आपल्याला अर्ध्या वाटीच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं। आता येथे गॅस मोठा करून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर मंद गॅसवर कोथिंबीर आपल्याला 5 मिनिटं छान अशी शिजून घ्यायची आहे। तर आपण ऑलरेडी यामध्ये मीठ चवीनुसार घातलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात लाल तिखट घालून घ्यायचं। तर तिखट तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरची ॲड करू शकता। पुन्हा सर्व एकत्र छान असं मिक्स करायचं आणि आपल्याला घातलेलं पाणी आटेपर्यंत ही कोथिंबीरची भाजी छान अशी शिजून घ्यायची। तर आता छान मऊसर शिजण्यासाठी यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। 2 ते 3 मिनिट एकदा वाफ काढून घेतल्यानंतर हे पहा, या पद्धतीने आपली भाजी रेसिपी इथे तयार झालेली आहे। अजून 2 ते 3 मिनिटं छान अशी शिजून घ्यायची। त्यानंतर गरमागरम भाकरी, चपाती बरोबर, खिचडी बरोबर ही तुम्ही सर्व करू शकता। टिफिनला देण्यासाठी अगदी झटपट अशी तयार होणारी ही भाजी रेसिपी आहे। तर नक्की करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।